नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी बघत होतो 12वीच्या टेक्स्टबुकमधील सगळे लेसन आणि पोएम आपण आज पाहिलेले आहेत. आता या ठिकाणी आज आपण बघणार आहोत त्याचा पुढचा सेक्शन जो आहे, जो सगळ्यात शेवटचा आणि प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना तो किचकट वाटणारा प्रश्न आहे, तो म्हणजे नॉवेल सेक्शन. 11th ड्रामा सेक्शन आहे आणि 12वीमध्ये नॉवेल सेक्शन आहे. तर सुरुवातीची 1-2 मिनिटं मी घेते बरं का, आणि त्याच्यानंतर आपण मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये ना 4th सेक्शन जो आहे, हा सेक्शन डी जो असतो ना, तो नॉवेलचा मानला जातो. आता हा एकूण असतो किती? 16 मार्कांचा. यामध्ये होतात किती प्रश्न? 4 असतात. क्वेश्चन ए, बी, सी आणि डी. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 2-2 सब क्वेश्चन्स असतात, ठीक आहे. आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क. म्हणजे क्वेश्चन ए याच्यामध्ये 2 फर्स्ट सेकंड, बी मध्ये फर्स्ट सेकंड, सी मध्ये फर्स्ट सेकंड, डी मध्ये फर्स्ट सेकंड. आणि आता प्रत्येक प्रश्नाला मार्क डिस्ट्रीब्युशन आहे ते सेम आहे, 2-2 मार्कांचे प्रश्न आहेत. मग आता यामध्ये क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे की नाही, त्या सिक्वेन्सप्रमाणेच तुम्हाला नॉवेलचे क्वेश्चन सुद्धा आहेत. जसं की नॉवेल सेक्शनमध्ये पहिला जो टॉपिक आहे द हिस्ट्री ऑफ नॉवेल. म्हणजे क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन एमध्ये एसाठी विचारले जाणारे प्रश्न हे पहिल्याच नॉवेलवर असणार आहेत. बी साठी विचारले जाणारे प्रश्न हे सेकंड नॉवेलवरतीच असणार आहेत. साठी विचारले जाणारे प्रश्न हे थर्ड नॉवेलवरती आणि अनुक्रमे 4th नॉवेलचे प्रश्न हे डी साठीच विचारले जाणार आहेत. इथे सिक्वेन्स बदलला जाणार नाही आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे की आता इथं कसं होतं की जी पहिली नॉवेल आहे द हिस्ट्री ऑफ नॉवेल, यामध्ये काय केलं जातं की ती नॉवेल जी आहे तिचा उगम कुठून झाला, मग युरोपमधल्या कुठल्या नॉवेल्स आहेत, पूर्ण वर्ल्डमधल्या कुठल्या आहेत, मग इंडियन नॉवेल्स कोणत्या आहेत, फीचर आहेत, एलिमेंट्स आहेत, टाईप आहेत, हे सगळं डिस्कस कुठं केलं जातं? पहिल्या चॅप्टरमध्ये. मग हा जो पहिला चॅप्टर आहे तो आपल्याला बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे नॉवेलबद्दलची ती आहे. आणि अनुक्रमे 2, 3 आणि 4 ह्या ज्या 3 नॉवेल आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षात नॉवेल अभ्यासायला आहे, ओके. आता मग याच्यामध्ये जी पहिली नॉवेल आहे द हिस्ट्री ऑफ नॉवेल, याच्यावरती विचारले जाणारे प्रश्न म्हणजे एकूण पहिला आणि दुसरा 2-2 मार्काचा, एकूण 4 मार्काचा जो ह्याला वेटेज आहे, तर ते जे काही क्वेश्चन आहेत ते ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर तुम्हाला मी हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते की तुम्ही पेन आणि वही घेऊन बसा, जेणेकरून तुम्हाला तुमचे नोट्ससुद्धा काढता येतील, ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी वेळ न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. थँक्यू, तुम्ही मला 1-2 मिनटं थोडंसं अवांतर झालं, पण हे फार गरजेचं होतं. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इंग्रजीच्या संदर्भातले सगळे व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. म्हणजे सगळ्याच इयत्तेचे जे काही टॉपिक, पोएम असतील, ग्रामर, रायटिंग स्किल याच्याशी रिलेट करणारे सोप्या ट्रिक्सचे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही तो नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण या ठिकाणी तुम्हाला सगळे नोट्स जे आहेत ते या ठिकाणी काय होणार आहेत? कव्हर होणार आहेत, ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूयात आपल्या नॉवेलला, द हिस्ट्री ऑफ नॉवेल. आता यामध्ये नेहमीप्रमाणे आपण बघतो की लिटरेचर म्हटलं की त्याच्यामध्ये ड्रामा आणि पोएट्री आली, हो की नाही. मग आता ड्रामा आणि पोएट्री आल्यानंतर होतं काय की 18th सेंचुरीच्या सुरुवातीला जेव्हा नॉवेल्स अगदीच म्हणजे अर्ली स्टेजला होत्या, म्हणजे पूर्ण त्याला आपण नॉवेल असं डिक्लेअर नव्हतं केलेलं, पण जेव्हा नॉवेल्स यायच्या पूर्वी लोक काय करायचे, पोएम आणि त्यांच्या ड्रामा या 2 गोष्टी करायच्या. पण झालं काय की नॉवेल आणि ड्रामा आणि जे काही पोएम आहेत ते वाचणारा जो लोक आहे, वाचक जो वर्ग आहे, ते खूप सामान्य लोक होते. त्यामुळे झालं काय की लोकांना पोएम फारशा कळायच्या नाहीत. मला असं म्हणायचं नाही, आता साक्षर असणं वेगळं आणि समंजस ती समज असणं वेगळं, ठीक आहे. लिहिलेलं वाचता येणं वेगळं, पण ते समजणं हे त्याही पलीकडचं आहे. तर तेव्हा ज्या पोएम्स होत्या त्या लिहिलेल्या तर होत्या, वाचता यायच्या, पण त्याचा अर्थ लावता येत नव्हता. त्यामुळे उगम झाला द पिरियडिकल एसेसचा आणि नॉवेलचा. मग हे जे काही उच्च शिक्षित होते किंवा जे खूप बुद्धिमान होते
ज्यांना रचना करायला स्वतःला कवितांच्या जमायच्या, अशाच लोकांना इतरांच्या कवितासुद्धा वाचलेल्या समजायच्या. मग आता जेव्हा नॉवेल्स तयार झाल्या तेव्हा मात्र या ठिकाणी खूप चांगले बदल झाले. कारण नॉवेल्समध्ये तुम्ही बघू शकत असाल सगळे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. एक्झाम्पल घ्या ना, आता बघा एंटरटेनमेंटसाठी, मनोरंजनासाठी आपल्याकडे खूप सगळे सोर्सेस अवेलेबल आहेत. जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल, आपण मूवी बघू शकतो, व्हिडिओ बघू शकतो, ऑडिओ ऐकू शकतो, मोबाईल आहेत, त्याच्यानंतर मूवी बघण्यासाठी थिएटर अवेलेबल आहेत. म्हणजे या ठिकाणी या आत्ताच्या काळामध्ये आणि 18th सेंचुरीच्या अर्ली स्टेपमध्ये खूप बदल आहे. मग त्यावेळी एंटरटेनमेंटसाठी लोक काय करायचे, वाचन करायचे. मग आता हे वाचन जे असायचं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कवितांचं वाचन फारसं व्हायचं नाही, पण जेव्हा पिरियडिकल एसेज आणि नॉवेल्स तयार झाल्या तेव्हा मात्र लोक खूप छान पद्धतीने वाचू लागले आणि त्यांचा ओघही वाढू लागला. मग आता याच्यामध्ये ऑब्व्हियस आहे की लोक वाचायला लागलीत नॉवेल्स म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस हे होणारच आहेत. पण आता हे चेंजेस कसे होऊ लागले, तर नॉवेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की आत्ता आपल्याला मूवी किंवा व्हिडिओज आपण बघतो त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडला असं आवाज नसतो की त्या हिरोनी या रंगाचा शर्ट घातलाय, मग हा गॉगल घातलेला आहे, किंवा जी काही हिरोईन आहे तिच्या तिने हेअरस्टाईल या पद्धतीची केली आहे. म्हणजे हे सगळे इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय केली जात नाही, साऊंडमध्ये सांगितली जात नाही, ती आपल्याला ऑब्व्हियसली दिसते, हो की नाही. मग तर ती स्क्रीनवरती दिसत असते. पण नॉवेलच्या बाबतीमध्ये असं होत नाही, ती समोर दिसत नाही आहे, पण ती वाचत असताना तिचं चित्र समोर उभं राहतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे त्याची रंजकता ही वाचन करत असताना वाढते आणि म्हणूनच या ठिकाणी वाचक त्याच्याकडे वळू लागले. आता ते वाचक वळू लागल्यानंतर त्यामध्ये बदल काय होऊ लागले, त्याचे फायदे काय झाले, तर लोक इंटेलेक्च्युअल झाली म्हणजे वाचनामुळं त्यांना आयुष्याकडे बघायची एक दृष्टी मिळाली, ते अधिक समजूतदार बनले. मी मगाशी म्हणाले ना, वाचायला तर बऱ्यापैकी बहुतांशी जणांना जमतच होतं, पण वाचन ही गोष्ट वेगळी आणि त्यातलं समजणं ही गोष्ट वेगळी. त्यामुळे लोक इंटरॅक्ट स्वतःशी व्हायला लागले. त्यामध्ये सांगितलेल्या नायकाची जी कथा आहे ती स्वतःच्या आयुष्याशी जोडून लोक पाहू लागले. नायकाला आलेली आव्हानं, त्याच्या आयुष्यात आलेली आव्हानं ती सोडवण्यासाठी तो कशा पद्धतीनं स्टँड घेतो, या सगळ्या गोष्टींचा जो काही विचार आहे तो लोकांच्या मनामध्ये. त्याच्यानंतरचा बदल आहे सेंटिमेंटल. लोक सेंटिमेंट होऊ लागले, म्हणजे लोकांच्या मध्ये भावना तयार होऊ लागल्या, लोक एकमेकांना समजावून घेऊ लागले. फॉर एक्झाम्पल, स्त्री आणि पुरुष हे दोन भेद निसर्गाने या ठिकाणी केलेले दिसतात. पण यामध्ये आपण बघू शकतो की एखाद्या प्रसंगाला एखादी व्यक्ती त्याच पद्धतीने का वागते, तर त्या प्रसंगामध्ये आपण स्वतःला जेव्हा ठेवतो तेव्हाच हा अनुभव येऊ शकतो. मग याच्यामध्ये आपण बघू शकतो की लोक काय करू लागली, त्या ठिकाणी सेंटिमेंटली विचार करू लागली. रिअलिस्टिक, आता लोक वस्तुस्थितीशी कनेक्ट होऊ लागली, वास्तवतेचं दर्शन त्यांना त्या नॉवेल्समधून होऊ लागलं. त्यामुळं या ठिकाणी लोक जे आहेत ते वस्तुस्थितीशी बांधले गेले. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्टेड रीडर्स. आता इन्स्ट्रक्टेड रीडर्स कसे बनले, तर याचं एक मुख्य कारण असं आहे की जेव्हा एखादी नॉवेल आहे ती तुम्ही आज 2 तास वाचलीत, एका सेटिंगमध्ये ती नॉवेल रीड करून कंप्लीट नाही होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला परत उद्या परवा असा वेळ द्यावा लागणार आहे. मग लोकांच्या मध्ये व्हायला लागलं काय की एकच पुस्तक हे पूर्ण होईपर्यंत किंवा एकच नॉवेल पूर्ण वाचून संपेपर्यंत ते दुसरीकडे लक्ष द्यायचे नाहीत. त्यामुळे लोकांची बसून वाचण्याची आणि त्यांच्यामध्ये ते जाणून घेण्याची क्षमता ही नक्कीच वाढू लागली. आता हे झाले त्याचे फायदे. मग आजपासून आपण बघतोय की नॉवेलचे फायदे काय झाले किंवा नॉवेलचा उगम काय, पण ॲक्च्युअलमध्ये नॉवेल म्हणायचं कुणाला, तर नॉवेलचं जे मिनिंग आहे त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकत असो, स्क्रीनवरती तुम्हाला इथं डेफिनेशन दिसत असेल, तर ती एक अशी फिक्शन आहे की ज्याच्यामध्ये सगळं डिस्क्रिप्शन, माणसाच्या भावभावनांचं इन डिटेल डिस्क्रिप्शन हे प्रोज थ्रू या ठिकाणी आपल्याला केलेलं बघायला मिळतं. मग आता हे स्टोरी टाईप असतं. मग आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा पडतो की शॉर्ट नॉवेल, नॉवेला आणि नॉवेल यामध्ये फरक काय आहे. आता तुम्ही बघू शकत असाल की मी मगाशी म्हटलं की जी नॉवेल आहे त्या नॉवेलच्या डेफिनेशनमध्ये तुम्ही बघत असाल की ॲक्च्युली हा इटालियन वर्ड आहे. आता नॉवेला याचा अर्थ काय, नॉवेल म्हणजे नॉवेला आणि नॉवेलाचा अर्थ मीन्स नवीन काहीतरी. मग आता याच्यामध्ये आपण बघू शकत असू की जी शॉर्ट स्टोरी आहे ती अगदी
मला वाटते एक अर्धा एक तासामध्ये संपते. त्याच्यानंतर नॉवेल जी आहे ती साधारण एखाद्या अंकल्पीसारखी छोटीशी अशी एक पातळ पुस्तक असतो त्याला नॉवेला. आणि नॉवेल म्हणजे मोठी कादंबरी ज्याच्यामध्ये अगदी भरपूर असे कॅरेक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये इत्थंभूत असं वर्णन केलं जातं, ती असते ती नॉवेल. आता इथं 5 पॉईंट्स नॉवेलबद्दल तुम्हाला माहितीच पाहिजेत, तर ते कोणकोणते आहेत आपण बघूयात. पहिला पॉईंट आहे, नॉवेल जी आहे ती एखाद्या एक स्टोरी असते आणि त्या स्टोरीमध्ये काही समस्या असतात. म्हणजे कुठल्याही हिरो पुढे समस्या निर्माण होतात, त्याचे सोल्युशन्स पण त्यामध्ये दिलेले असतात, बरोबर. आणि ते फक्त तो हिरो त्याच्या पुढे असणाऱ्या समस्या आणि सोल्युशन एवढं मर्यादित नाही आहे, तर त्यामध्ये टाईम, प्लेस, नेचर, देअर माइंड ॲक्टिव्हिटी या सगळ्या गोष्टींचं डिटेल डिस्क्रिप्शन जे आहे ते नॉवेलमध्ये नॅरेट करत असताना किंवा नॉवेलमध्ये रीड करत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे आहे, नॉवेल जे आहे ते ॲक्च्युअल सोसायटीचं जे काही म्हणजे ज्याला आपण डिस्क्रिप्शन म्हणतो ते केलं जातं. मला या ठिकाणी गोष्ट सांगायची, बघा नॉवेल्स की नाही एक ऐतिहासिक पुरावे म्हणून सुद्धा काम करू शकतात. कारण बघा नॉवेल्स जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्या तत्कालीन समाजाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता वि. स. खांडेकरांच्या असतील म्हणा किंवा मग कुसुमाग्रजांच्या असतील म्हणा, शेक्सपियर यांच्या ज्या अर्ली स्टेजच्या ज्या नॉवेल तुम्ही वाचल्या की नाही, तर तुम्हाला त्या तत्कालीन समाजाचं दर्शन या ठिकाणी घडतं. तिथे असणारी व्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, सांस्कृतिक घडामोडी या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या नॉवेल थ्रू आपल्याला कळतात. आता तिथं जो लिखाण करणारा लेखक आहे तो त्या समाजातलाच एक घटक असतो, त्यामुळे तो त्या समाजातल्या तत्कालीन घटनांवरतीच भाष्य करून एखाद्या नायकाला घेऊन तो काय करणार आहे, ती कथा रंजकपणे आपल्यापुढं नॉवेलच्या रूपाने मांडतो. त्याच्यामुळे आपल्याला होतं काय की त्या क्षणाला तिथे काय घटना घडलेली आहे हे इनडायरेक्टली नॉवेलच्या माध्यमातून समजतं. त्यामुळे नॉवेल ही जी काही हा जो काही साहित्य प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी खूप मदत करणार आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकत असू की नॉवेल हा खूप चांगल्या पद्धतीने लाईफला डिस्क्राईब करतो किंवा त्याचं जे काही अंडरस्टँडिंग आहे लाईफबद्दलचं ते छान पद्धतीने मांडतं, कम्पेअर टू ड्रामा आणि पोएट्री. ड्रामा आणि पोएट्रीमध्ये खूप कमी लिखाण केलं जातं. पोएट्रीमध्ये आपण बघतो की कमी लिखाण असं नाही, पण शब्दांचं जे वजन आहे किंवा त्या शब्दांमधला अर्थ जो आहे तो कळण्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता किंवा ती पोच सर्वसामान्यांच्याकडे असतेच असं नाही. पण नॉवेल रीड करत असताना मात्र तुम्ही काय करू शकता की अगदी जवळून एखाद्याचं लाईफ ॲनालिसिस करू शकता आणि त्यानुसार काय करू शकता, स्वतःला त्या पद्धतीने तयार करू शकता. त्याच्यानंतर आहे पुढे नॉवेलचे बरेच जे काही नॉवेलनी बऱ्याच असे पुढं तुम्हाला सांगणारच आहे मी की बऱ्याच गोष्टी त्यांनी अडॉप्ट केलेल्या आहेत. पुढं लक्षात येईल तुम्हाला. तर त्यामध्ये प्रोज आहे, त्याच्यामध्ये काही पोएमसुद्धा या ठिकाणी ॲड केलेल्या बघायला मिळतात. म्हणजे लिटरेचरचा साहित्यामधले बरेच जे प्रकार आहेत ते एकाच वेळेला कुठंतरी नॉवेलमध्ये डोकावताना दिसतात. त्याच्यानंतर आहे की जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा इतिहास जरी आपल्याला बघायचा म्हटलं तर नॉवेल हे काही अंशी आपल्याला मदत करताना दिसतात. त्यामुळे नॉवेल हे खूप महत्त्वाचा साहित्य प्रकार या ठिकाणी मांडला जातो. आता जेव्हा अर्ली स्टेजला मी मगाशी म्हणाले तसं अर्ली स्टेजला जे नॉवेल्स होत्या त्यांना ग्रीक रोमन्सेस वाचायचे लोक. ग्रीक रोमन्सेस हे अर्ली स्टेजचे नॉवेल्स होते. आता त्यावेळी तेच वाचण्यासाठी असायचं, त्यामुळे लोकांना त्यामध्ये काहीच बदल करता येत नव्हते, पण त्यातही लोक मनोरंजन म्हणून आनंदाने ते वाचायचे. पुढं याच्यामध्ये नंतर मग बदल होत गेले. मग इमॅजिनेटिव्ह स्टोरीज आल्या, म्हणजे अगदी काहीतरी काल्पनिक कथा वगैरे, मग ज्याच्यामध्ये रंजकता जास्त असेल पण वस्तुस्थितीपेक्षा थोडीशी वेगळी अशी ही. त्याच्यानंतर डिलाईटफुल एंडिंग, ज्याच्यामध्ये हिरो किंवा सत्याचाच विजय होतो असं काहीतरी दाखवलेलं असतं. त्याच्यानंतर ॲडव्हेंचरस असं काहीतरी असतं किंवा मार्वलस लव्ह स्टोरीज असतात. या सगळ्या गोष्टी काय होऊ लागल्या, हळूहळू त्या ठिकाणी येऊ लागल्या. आता इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी इथं ही जी 3 नावं आहेत, आता या 3 नावांना तुम्ही लक्षात ठेवायचं जेणेकरून तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला इथं खूप छान पद्धतीने मदत होईल बघा. पहिली आहे ॲक्लॉस. ही जी नॉवेल आहे ते वर्गिल यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर ली मेरॉली ही जी नॉवेल आहे ती डी मार्ट द आर्थर यांनी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुढची जी लास्टची आहे द कंटेम्पररी टेल्स,
जे जॉफ्री चॉसर यांनी लिहिलेले आहे. आता चॉसर यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर ते इंग्लिशचे द फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर असं सुद्धा म्हटलं जातं. आता फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर असं म्हणण्यापाठीमागचं कारण हे आहे की जेव्हा अगदी बेसिक लेवलला ज्यावेळी नॉवेल्स तयार होत होत्या किंवा लिटरेचर जेव्हा युरोपमध्ये तयार होत होतं तेव्हा ते काही लगेच इंग्लिशमधून तयार झालेलं नाही आहे. इतर युरोपियन लँग्वेजेसमधून तयार होत होतं आणि ते लोकांना आवडायचं पण लोकांना फारसं इंग्रजीमध्ये रस नव्हता. पण चॉसर यांनी इंग्लिशमधून जे लिखाण केलं त्या लिखाणाला आणि त्या नॉवेल्सना खूप लोकप्रियता मिळाली आणि तिथून जे काही सगळं युरोपमध्ये लिटरेचर बऱ्यापैकी जे तयार झालं ते इंग्रजीमधून झालं. म्हणून चॉसर यांना द फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर असं सुद्धा म्हटलं जातं. आता वर्ल्डची जी फर्स्ट नॉवेल आहे ती कोणी लिहिलेली आहे? द टेल ऑफ गॅन्जी. आता ही नॉवेल जी आहे ती कोणी लिहिलेली आहे तर मारिशकी शिकुबो यांनी लिहिलेली आहे. आता ह्या जॅपनीज लेखिका आहेत आणि यांनी फर्स्ट नॉवेल लिहिलेली आहे बरं का पूर्ण वर्ल्डमधली. आणि युरोपमधली जर फर्स्ट नॉवेल जर तुम्ही म्हणत असाल तर ती आहे डॉन क्विहोटी माइल्स सर्वांटिस यांनी लिहिलेली आहे. आता ही जी नॉवेल आहे ती स्पॅनिश रायटरनी लिहिलेली 2 पार्टमध्ये आहे. पहिला जो पार्ट आहे तो पब्लिश झाला 1605ला, सेकंड जो आहे तो 1615ला पब्लिश झालेला आहे. आता डॉनचं एक वैशिष्ट्य म्हणजे आम्हाला ना MAला ती अभ्यासायला होती नॉवेल, इतकी म्हणजे सुंदर, म्हणजे त्यातल्या त्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जो कॅरेक्टर असतो तो जे काही वाचेल, जे पुस्तक वाचेल किंवा जे काही नॉवेल वाचेल ते स्वतःला समजायचं. मग ॲडव्हेंचर स्टोरी वाचली त्यातलं एखादं सुपरमॅन आहे तर तो लगेच स्वतःला ते मानू लागायचा. अशी ती इंटरेस्टिंग थीम आहे. जर तुम्हाला वाचायला कुठं मिळाल तर डेफिनेटली तुम्ही ती रीड करा. छान थीम आहे त्याची. पण त्याच्यानंतर आपण बघू शकतो की 18th सेंचुरीची जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये लोकांना न्यूजपेपर रीड करायचे. मोस्टली तर न्यूजपेपर कोण रीड करतं? मिडल क्लास लोक. कारण का जे अपर क्लास लोक आहेत किंवा जे लोअर क्लास लोक आहेत त्या दोघांनाही तशी फारशी गरज नसते. कारण अपर क्लास लोकांना एखाद्याचे भाव वाढले काय, राजकारणात समाजकारणात काही घडलं का याच्याशी तसं फारसं काही घेणं देणं नसणारच आहे. आणि लोअर क्लास लोकांची सुद्धा मेंटॅलिटी तीच असल्यामुळे त्या ठिकाणी मिडल क्लास लोक पेपर वाचत होते आणि त्याच्यामुळे वस्तुस्थितीशी अगदी कनेक्टेड ती लोक होते आणि त्यामुळे त्यांचं रीडिंगसुद्धा किंवा त्यांच्या रीडिंगचा चॉईससुद्धा ज्या काही आहेत त्या रिअलिस्टिक नॉवेल्सनाच ते काय करायचे, प्रायोरिटी द्यायची. पण हाय क्लास किंवा अगदी अपर क्लास लोकांची चॉईस मात्र या ठिकाणी त्यांना रोमॅन्टिक किंवा ट्रॅजिक नॉवेल्स रीड करायला जास्त आवडायच्या. आता हे सगळं जे आहे याच्यामुळे झालं काय की नॉवेल्सने जे फीचर्स अडॉप्ट केले त्यामध्ये पोएम आणि ड्रामा या दोन्ही सुद्धा गोष्टी होत्या. मी सुरुवातीला म्हणाले बघा की बऱ्याच गोष्टी नॉवेलनी अडॉप्ट केलेलं आहे. जसं की आपण बघू शकत असाल की पोएम असेल किंवा ड्रामा असेल या दोघांचाही टच कुठेतरी शेक्सपियरच्या बऱ्याच ड्रामांमध्ये बऱ्याच नॉवेल्समध्ये तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळणार आहे. त्याच्यामुळं झालं काय की जेव्हा जेव्हा औद्योगिक क्रांती झाली त्या औद्योगिक क्रांतीमुळं लोकांच्याकडे खूप सगळा पैसा आला आणि लोक मनोरंजनाला जास्त भाव देऊ लागले आणि त्यामुळं लोकांच्या वाचनाचा ओघ वाढला आणि त्यामुळं नॉवेलसुद्धा त्यावेळी म्हणजे औद्योगिक क्रांतीबरोबर साहित्यिक क्रांतीसुद्धा झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तेव्हा लोकांची ती मागणीसुद्धा वाढली. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की जी नॉवेल्स आहेत त्या नॉवेल्सची आता आपण या ठिकाणी नॉवेल म्हणजे काय, नॉवेला म्हणजे काय किंवा युरोपियन कंट्रीमधली युरोपमधली फर्स्ट नॉवेल, वर्ल्डमधली फर्स्ट नॉवेल कुणी लिहिलेली आहे, चॉसरला द फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर असं का म्हटलं जातं, या सगळ्या गोष्टी इथंपर्यंत समजल्या का तुम्हाला? ठीक आहे, आता पुढं बघूयात आपण. आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल की 18th सेंचुरीचे मेजर नॉवेलिस्ट आणि त्यांचे वर्क या ठिकाणी बघायला मिळतात. साधारण 18th सेंचुरीच्या अगदी अर्ली स्टेजला म्हणजे 16च्या एंडला या ठिकाणी काय झाली होती, बऱ्यापैकी सुरुवात या ठिकाणी बघायला आपल्याला मिळते. काही मेजर नॉवेलिस्ट आणि त्यांचे वर्क या ठिकाणी तुम्ही जो व्हिडिओ आहे तो पॉज करून हे नोट्स घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून पुढे जे काही नावं किंवा जे काही पॉईंट्स मी तुम्हाला नोट डाऊन करून घ्या असं सांगते ते प्लीज घ्या. कारण कसं आहे की हे इनडायरेक्टली शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत त्याच्यामुळं
त्यानंतर पुढे आपण बघू शकतो की स्टालवर्ट नॉव्हेलिस्ट. स्टालवर्ट नॉव्हेलिस्ट याचा अर्थ काय की ज्यांनी फक्त नॉव्हेलवरतीच काम केलेलं आहे असे, म्हणजे फक्त ज्यांनी नॉव्हेलच लिहिलेली आहे असं. आता थॉमस हार्डी यांच्या काही पोएमसुद्धा आहेत आणि त्यांनी ही एक नॉव्हेलसुद्धा लिहिलेली आहे. पण या ठिकाणी बघू शकतो की ज्यांनी फक्त आणि फक्त नॉव्हेलवरती काम केलेलं आहे असे जे नॉव्हेलिस्ट आहेत ते स्टालवर्ट नॉव्हेलिस्ट म्हणून या ठिकाणी ओळखले जातात. त्यानंतर पुढे आपण बघू शकतो की मेजर नॉव्हेलिस्ट 20th सेंचुरीचे कोण कोण आहेत. तर हे आहेत मेजर नॉव्हेलिस्ट 20th सेंचुरीचे, ते तुम्ही बघू शकता. पॉज करून मी परत सांगते, तुम्ही नोट्स म्हणून हे लिहून घेऊ शकता. त्यानंतर आपण पुढे बघूयात की मॉडर्न युगामध्ये म्हणजे आता 18 आणि 20th सेंचुरीच्या नॉव्हेलच्या स्ट्रक्चरमध्ये बराचसा बदल बघायला मिळतो. या ठिकाणी ऑब्वियस आहे, कारण म्हणजे पूर्ण हे सेंचुरीज बदलल्यामुळे या ठिकाणी जे टॉपिक आहेत ते सुद्धा मॉडर्न आले आहेत, इनोव्हेटिव्ह स्टाईल आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अँगलनी काय केलेले आहेत, नॉवेल्स जे काय आहेत त्या लिहिण्याचा प्रयत्न केलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की काही नॉव्हेलिस्ट जे महत्त्वाचे आहेत, ज्यांचे देश आणि नाव याच्या सकट. आता सलमान रशीद ह्यांच्या नॉव्हेलला पुरस्कारसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे मिळालेला आहे. खूप सुंदर रचना आणि नॉव्हेल्स त्यांच्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर पुढचे आहे काही वुमन नॉव्हेलिस्ट आहेत, कॉन्ट्रीब्युशन्स त्यांचं दिलेलं आहे. आता इथं ना वुमेन नॉव्हेलिस्टचे त्यांनी जो काही नॉव्हेल लिहिलेला आहे त्या नॉव्हेलचं नाव पण लिहिलेलं आहे आणि शिवाय त्यांनी कोणत्या टाईपमध्ये काम केलेलं आहे. आता घाबरू नका, पुढे मी सगळे जे काही टाईप आहेत ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करणार आहे, पण सध्या हे एवढं नोट डाऊन करून घ्या, म्हणजे पूर्ण वुमेन नॉव्हेलिस्ट आहेत. म्हणजे तुम्ही इंडिया किंवा ऑल ओव्हर पूर्ण वर्ल्डमधल्या सगळ्या नॉव्हेलिस्ट, वुमेन नॉव्हेलिस्ट या ठिकाणी बघायला मिळतील. त्यानंतर नेक्स्ट आहे इंडियन सेनेरिओ. आता भारतातले जे काही नॉव्हेलिस्ट आहेत त्यातली पहिली जी भारतातली नॉव्हेल आहे, लक्षात घ्या, पूर्ण वर्ल्डची या ठिकाणी एका जर्मन नॉव्हेलिस्टने लिहिली होती. ओके, गेंजी ही ती नॉव्हेल होती. त्याच्यानंतर युरोपमधली डॉन क्विव्हॅटी नावाची नॉव्हेल आहे आणि इंडियामधली फर्स्ट इंग्लिश नॉव्हेल ही वेगळी आहे. म्हणजे ह्या तिन्हींचा संदर्भ तुम्ही लक्षात घ्या. आता ही जी आहे ती राजा मोहन्स वाईफ ही नॉव्हेल आहे, ही बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी लिहिली. आता बंकिमचंद्र चट्टोपाध्याय काही ठिकाणी चटर्जी सुद्धा म्हटलं जातं, पण ही इंडियातली पहिली नॉव्हेल म्हटली जाते. आता इथं ना या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, थोडंसं झूम करून पॉज करून तुम्ही बघा. मेजर ट्रायो आहे नॉव्हेलिस्टचा, याच्यामध्ये मुल्कराज, आनंद असतील, R.K. नारायण आणि राजाराव या तिघांनी, या त्रिकुटांनी मिळून ना खूप छान पद्धतीनं एक नॉव्हेलचा बेस भारतामध्ये त्यांनी तयार केला. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल की इंडियन नॉव्हेलिस्ट आहेत ज्यांनी या ठिकाणी इंग्लिश नॉव्हेलची जी बऱ्यापैकी कन्सेप्ट आहे किंवा करंट सिच्युएशन त्यावेळेची जी होती ती त्यांनी बदलली. त्याच्यानंतर काही नॉव्हेलिस्ट इंडियन असे आहेत की ज्यांनी एक्स्ट्रा फीचर्ससुद्धा ॲड केले, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं ज्या रिसेंट म्हणजे त्या तत्कालीन नॉव्हेलचा प्रकार होता त्याच्यामध्ये त्यांनी बरेच बदल केले, त्याच्यामध्ये फीचर्स ॲड केले. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा लास्टचा पॉईंट आहे डॅझलिंग परफॉर्मन्सवाले. याच्यामध्ये तुम्ही सलमान रशीद यांचं पाठीमागे नाव बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अरुंधती रॉय यांची तर पहिली नॉव्हेल, म्हणजे अगदी त्यांनी पहिलीच नॉव्हेल लिहिली आणि त्याला बुकर अवॉर्ड मिळाला. आणि सलमान रशीद यांच्यासुद्धा कलाकृतीला, यांच्यासुद्धा लिटरेचरमध्ये म्हणजे त्यांना बुकर अवॉर्ड यांच्यासुद्धा नॉव्हेलला मिळालेलं आहे. मग ही जी काही नावं आहेत ही नावं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आता नॉव्हेलचं झालं तर फेमस नॉव्हेलाच कोणते आहेत आणि त्या कुणाकडून लिहिल्या गेलेल्या आहेत ही सुद्धा नावं आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. मी परत सांगते तुम्हाला, मॅच द पेअरसाठी किंवा इन वन वर्ड क्वेश्चनसाठी सुद्धा हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे हे छान पद्धतीने लक्षात घ्या. पुढे आहे एलिमेंट ऑफ नॉव्हेल किंवा नॉव्हेला आणि नॉव्हेल यांचे एलिमेंट सेम येतात. मी परत सांगते, नॉव्हेला आणि नॉव्हेलमध्ये फारसा फरक नाही आहे. नॉव्हेल ही थोडीशी मोठी असते आणि नॉव्हेला ही तिच्यापेक्षा जराशी कमी किंवा लहान असते, तिला नॉव्हेल असं म्हटलं जातं. आता त्या सगळ्यात महत्त्वाचं आहे थीममध्ये तुम्ही बघू शकत असाल की जे सेंट्रल आयडिया, ज्याला आपण सेंट्रल सब्जेक्ट म्हणतो, की ज्याच्या भोवती म्हणजे त्यांचा जो मुख्य उद्देश आहे त्या लेखकाला वाचकापर्यंत काय हेतू पोहोचवायचा आहे,
कोणत्या विषयासंदर्भात आहे, अस्पृश्यता आहे, शिक्षण आहे, स्त्री शिक्षण आहे, समाजव्यवस्था आहे, अर्थव्यवस्था आहे, संस्कृती आहे, अंधश्रद्धा आहे, असा कोणता विषय तो आपल्यासमोर मांडणार आहे, ही गोष्ट जी आहे तिला थीम म्हणतात. आता प्लॉटमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. प्लॉट म्हणजे स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये तुम्ही बघू शकत असाल की प्लॉट जो आहे तो कादंबरीचा म्हणजे नॉवेलचा किंवा एखाद्या मूवीसाठी खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये होतं काय की वेगवेगळे इमोशन्स ॲड केले जातात. जसं की थ्रिलिंग आहे, त्याच्यानंतर काही मार्वलस आहे, ॲडव्हेंचरस आहे, त्याच्यानंतर ट्रॅजिक आहे. असे वेगवेगळे जे ज्याला आपण म्हणू शकतो की वेगवेगळे टप्पे जे येत राहतात वाचनामध्ये, वाचत असताना त्याला तुम्ही प्लॉट म्हणू शकता. एकूण काय तर पूर्ण लिखाणाचा जो साचा आहे, जो ढाचा म्हणू शकतो आपण, त्याला तुम्ही प्लॉट म्हणू शकत असाल. म्हणजे जसं की समजा एक आपल्या पूर्ण कादंबरीचा म्हणजे नॉवेलचा नायक, ज्याला आपण म्हणतो मेन कॅरेक्टर, जो हिरो आहे, तो हिरो हा या ठिकाणी कधी आपल्याला आनंदी बघायला मिळणार आहे, कधी ॲक्शनमध्ये बघायला मिळणार आहे, कधी ट्रॅजिकमध्ये बघायला मिळणार आहे. हे सगळे मोशन्स यामध्ये येतात. याला प्लॉट असं म्हटलं जातं. आता प्लॉटचे पण परत 2 प्रकार पडतात. एक कॉम्प्लेक्स प्लॉट आहे आणि सिम्पल प्लॉट. सिम्पल प्लॉटमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुठलेच इमोशन चेंज होत नाहीत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सारखं असतं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकत असाल रोमॅन्टिक, सगळं म्हणजे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला रोमांसच त्या नॉवेलमध्ये बघायला मिळणार आहे. परंतु कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की याच्यामध्ये रोमॅन्स पण आलं, थ्रिल पण आलं, सस्पेन्स आहे, ॲडव्हेंचर आहे, ट्रॅजिक आहे, अशा सगळ्या गोष्टी येतात. त्याला कॉम्प्लेक्स प्लॉट असं म्हटलं जातं. पुढे आहे कॅरेक्टर. कॅरेक्टरमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे की मेन कॅरेक्टर आणि को कॅरेक्टर किंवा मायनर कॅरेक्टर असे 2 प्रकार असतात. मेन कॅरेक्टरमध्ये तुम्ही बघू शकत असाल आपल्या जो कादंबरी किंवा नॉवेलचा जो हिरो असतो किंवा जो काही विलन आहे यांना मेन कॅरेक्टर मानलं जातं आणि बाकी मग त्यांचे पॅरेंट्स असतील, फ्रेंड्स असतील, इतर कोण रिलेटिव्ज असेल त्यांना को कॅरेक्टर किंवा मायनर कॅरेक्टर. त्याच्यानंतर आहे सेटिंग. सेटिंगमध्ये ती कुठल्या तत्कालीन सामाजिक पार्श्वभूमीवरती डिपेंड करते. जसं की एखाद्या तिथले म्हणजे जंगलातील आहे का मग कुठली ऐतिहासिक आहे, त्याच्यानंतर मग या ठिकाणी युद्धभूमीवरची आहे का, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सेटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे ती कोणत्या पार्श्वभूमीवर, जसं मी मगाशी म्हटलं ना, तर ट्रॅजिक असेल तर या ठिकाणी खूप सणासुदीच्या दिवशीसुद्धा तो ट्रॅजिक मूडमध्ये असेल का, घडली असेल घटना तर तसंच राहणं स्वाभाविक आहे. पण तिथला जो सेटिंग आहे तो त्या पद्धतीने आणि त्याचं वर्णन तिथं आलं पाहिजे. बघा, लक्षात घ्या, मूवीमध्ये आणि नॉवेलमध्ये हाच फरक आहे. मूवीमध्ये आपल्याला दिसतं, त्याच्यामुळं त्याचं वेगळ्या भाषेत वर्णन करायला आपल्याला लागत नाही, कारण ते दिसतं. पण नॉवेलमध्ये मात्र तसं होत नाही. आपल्याला ते वाचावं लागतं आणि ते लेखकाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन द्यावं लागतं. समजा जत्रेचा एखादा सीन तिथं लेखकाला सांगायचा आहे किंवा आपला हिरो जत्रेमध्ये गेलाय तर जत्रेतलं सगळं इत्तमभूत, मग ते आकाश पाळण्यापासून ते अक्षरशः एखाद्या कॅन्डीच्या स्टोअरपर्यंत सगळं किंवा खेळण्याच्या एखाद्या दुकानापर्यंत, स्टॉलपर्यंत सगळं वर्णन त्या तिथं लेखकाला द्यावं लागतं. त्याच्यानंतर आहे कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. संघर्षाशिवाय वाचक हा त्या नॉवेलमध्ये अडकून राहू शकत नाही, म्हणजे तो तिथं थांबू शकत नाही. संघर्ष असेल तर आणि तरच त्या ठिकाणी काय होते, ती नॉवेल पुढं जाते किंवा त्या नॉवेलला रीड करत राहतो. जसं की हिरो आहे समजा एखादा, त्याचा सतत कुणा ना कुणाशी तरी संघर्ष होत असतो. तिथं विलनच पाहिजे फिजिकली असं नाही आहे, तर त्याच्यावरती आलेली परिस्थिती, त्याला तो तोंड देतोय, त्याला तो ओव्हरकम करतोय, या सगळ्या गोष्टी किंवा चॅलेंजेसना फेस करतोय, त्याच्यातून त्याची एक वेगळी पर्सनॅलिटी समोर येते. हा सगळा संघर्ष जो काही आहे तो वाचकांना वाचायला खूप आवडतो. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट असणं गरजेचं आहे. पुढचं आहे तो म्हणजे या ठिकाणी बघू शकत असाल लँग्वेज आणि स्टाईल. आता प्रत्येक लेखकाची आपली एक अशी लिखाणाची स्वतःची एक शैली असते, एक स्टाईल असते किंवा एक लिखाणाची भाषा असते. जसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकत असाल तर मराठी लेखकांची संख्या, आपण ना लेसन बघितलाय बघा अच्युत गोडबोलेंचा,
बरोबर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं, की अच्युत सरांना वेगवेगळ्या देशांच्या कडून ऑफर आलेल्या होत्या, की त्यांच्या भाषेमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, पुस्तकांचं लिखाण केलं पाहिजे. पण अच्युत सरांनी एकच सांगितलं, की मी जे काही लिखाण करेन ते मी माझ्या भाषेत म्हणजे माझ्या मातृभाषेत लिखाण करेन. आणि तुम्ही बघू शकत असाल, की अच्युत सरांचं लिखाण जे काही आहे ते किती समृद्ध या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे अशा प्रत्येक लेखकाची एक स्वतःची शैली, मी एक एक्झाम्पल दिलं बरं का इथं. तसं नॉव्हेलच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रत्येक नॉव्हेलची आपली अशी एक भाषा असते किंवा मग ती तिथल्या तत्कालीन समाजाला साजेस अशी ती भाषा या ठिकाणी वापरली जाते. तुम्ही बघू शकत असाल काही बऱ्याच नॉव्हेल्समध्ये आर्केक वर्ड्स आपल्याला दिसतात, म्हणजे काही प्राचीन शब्द इंग्रजीतले किंवा मराठीत वाचायला बसलात तरी मराठीचे काही पूर्वीच्या काळचे, आता शाकुंतल जर वाचायला बसलात तर ती भाषा आपल्याला थोडीशी आकलना पलीकडचीच असणार आहे. तर अशा पद्धतीची लँग्वेज किंवा भाषा जी आहे ती त्या पद्धतीने वापरली जाते आणि ती त्या लेखकाच्या स्टाईलनुसार किंवा त्या नॉव्हेलच्या थीमला शोभेल किंवा सूट होईल या पद्धतीची ती असते. हे एलिमेंट सगळे समजले. ठीक आहे. आता पुढे आपण जाऊयात. पुढे म्हणजे टाईप ऑफ नॉव्हेल, जे मगाशी मी म्हणाले ना त्या पद्धतीने. पहिली आहे रिअलिस्टिक नॉव्हेल. रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये तुम्ही बघू शकत असाल वास्तवतेचं दर्शन या ठिकाणी घडतं. जी वस्तुस्थिती आहे सध्याच्या काळातली, जर सध्याची नॉव्हेल असेल तर तत्कालीन समाजाबद्दल सांगणार आहे. जर पूर्वीच्या काळी 18 सेंचुरी असेल, 19 सेंचुरीची असेल तर त्या पद्धतीने ती सांगितली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल, त्याच्यामध्ये पिक्रेक्स असं आहे. पिक्रेक्स याचा अर्थ काय, तर हा एक स्पॅनिश शब्द आहे. याचा अर्थ नकली. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, की याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने ती नॉव्हेल जी काय असते पार्ट 1 पार्ट 2 मध्ये येते. त्याच्यानंतर आहे हिस्टॉरिकल, ऐतिहासिक नॉव्हेल. याच्यामध्ये तुम्ही इतिहासामध्ये झालेल्या घटना किंवा असलेली युद्ध यांचा अभ्यास या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर आहे पुढची आहे ती म्हणजे इपिस्टोरियल. इपिस्टोरियल म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो की पत्र स्वरूपाने काही घटना त्यामध्ये लिहिलेल्या असतात. याचा अर्थ आपण बघू शकतो की आता कागदपत्रांच्या आधारे किंवा पत्र असतील, डायरी असेल किंवा एखाद्या कॅलेंडरवरती एखादी नोट लिहिली असेल, त्याच्यावरून ती काय केली जाते, पूर्ण नॉव्हेल ही पुढं जाते. याच्यामध्ये थोडासा सस्पेन्स असतो. पुढं आहे गॉथिक नॉव्हेल. याच्यामध्ये दहशत, रहस्य, भय, एकदम ॲडव्हेंचर असं साधारण एखादं भूताटकी वगैरे अशी किंवा पछाडलेली जी घरं असतात बरोबर, किंवा एकदम ज्याला आपण म्हणतो की नाही अशा भूताखेतांच्या गोष्टी असणाऱ्या अशी ही नॉव्हेल असते. ऑटोबायोग्राफिकल आत्मचरित्र असतं. याच्यामध्ये एखाद्या लेखकाचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचं पूर्ण आत्मचरित्र या ठिकाणी काय केलं जातं, सांगितलं जातं लहानपणापासून ते अगदी शेवटपर्यंत. त्याच्यानंतर आहे पुढची नॉव्हेल आहे ॲल्गोरिकल नॉव्हेल. याच्यामध्ये रूपक एखादी गोष्ट सांगायची आहे पण ती इनडायरेक्टली सांगायची आहे बरोबर. म्हणून बऱ्याच घटनांमध्ये तुम्ही बघत असाल बघा की नावं ही दडवली जातात, म्हणजे ती लपवली जातात आणि त्या ठिकाणी दुसरी नावं दिली जातात. किंवा मग एखादी स्त्री पात्राबरोबर एखादी घटना घडली असेल तर ती पुरुष पात्राबरोबर घडली अशा पद्धतीने सांगितली जातं. म्हणजे या ठिकाणी रूपकात्मक, प्रत्यक्षात अर्थापेक्षा काहीतरी वेगळं सांगितलं जातं. त्याच्यानंतर युटोपियन आणि डायस्टोपियन. आता युटोपियन आणि डायस्टोपियनमध्ये याच्यामध्ये युटोपियनमध्ये खूप छान पद्धतीने राज्यव्यवस्था असणारं, सगळे लोक छान जगतायत, पॉझिटिव्ह आहेत, कोणाशी कोणाचं भांडण नाही, अशी छान स्टोरी सांगितली जाते. आणि डायस्टोपियनमध्ये याच्या अगदी विरुद्ध असतं. सगळीकडे दहशत आहे, अराजकता आहे, अव्यवस्थित आहे सगळं वातावरण सामाजिक, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल की युस्टोपियन आणि डायस्टोपियन असे दोन प्रकार. पण ॲक्च्युअलमध्ये ना नॉवेल्स जे असतात ते दोन्हींचं कॉम्बिनेशनच असतं, कारण वस्तुस्थिती ह्या दोघांची कॉम्बिनेशनच असते. त्याच्यानंतर आहे सायकोलॉजिकल नॉवेल. याच्यामध्ये मानवी भावभावनांचं वर्णन केलं जातं. ही नॉवेल या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्यानंतर आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. आता स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा प्रकार आपण शिकलोय बरोबर. द न्यू ड्रेस 1.5 हा लेसन तुम्ही जर बघितला तर तो संपूर्ण लेसन जो आहे 12वीचा तो स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसवरती बेस आहे. तो जाऊन व्हिडिओ तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला कळेल. पण स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणजे आपल्या मनामध्ये चाललेले जे काही विचार आहेत एखाद्या घटनेबद्दल आणि त्या संदर्भातले तयार होणारे प्रश्न आपणच तयार करतो आणि त्याची उत्तरसुद्धा आपण स्वतःकडूनच घेतो, त्याला स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं आहे बिल्डिंग अ स्ट्रोमन. बिल्डिंग अ स्ट्रोमन याचा अर्थ काय, तर एखाद्या व्यक्तीबद्दलचं संपूर्ण अगदी लहानपणापासून मग त्याचा संघर्ष असेल, त्याचं तारुण्य असेल, त्याचं ॲडव्हेंचर असेल आणि त्याचा असणारा हॅपी एंड असेल, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.
त्याला बिल्डिंगो स्ट्रोमेन नॉवेल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे 20th सेंचुरीमध्ये पल्प मॅगझिन नावाचा एक प्रकार तयार झाला. याच्यामध्ये आपण बघू शकतो की 2 प्रकारच्या नॉवेल्स या ठिकाणी तयार झाल्या, डिटेक्टिव्ह आणि सायन्स फिक्शन. आणि या ज्या नॉवेल्स होत्या ना त्या न्यूजपेपर थ्रू या ठिकाणी लोकांच्यापर्यंत जायच्या, म्हणजे छोट्या छोट्या मॅगझिन्स थ्रू. आणि ह्या काय व्हायच्या, नियतकालिकासारख्या. म्हणजे जसं की आज एक भाग सांगितलेला आहे, मग ते पुढचा राहिलेला भाग जो आहे तो पुढच्या आठवड्यात, म्हणजे आठवड्याला किंवा मग विशिष्ट महिन्यातून 15 दिवसातून एकदा, अशा पद्धतीने तिची सिरीज असते, ती या ठिकाणी सुरू झाली. आता डिटेक्टिव्ह स्टोरी तर माहिती आहे, सायन्स फिक्शनमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकत असाल की विज्ञान कथा, रंजक कथा असतात त्या. मग आता इथं मी खाली लिहिलेलं आहे बघा, फर्स्ट सायन्स फिक्शनची नॉवेल आहे ती फ्रँकस्टीन बाय मेरी शॅली यांनी लिहिलेली आहे 1823ला. ही पहिली नॉवेल आहे. मग ह्या ज्या काही छोट्या छोट्या नोंदी तुम्हाला या ठिकाणी दिसतात त्या तुम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे बरं का. तर आतापर्यंत आपण बघितलेलं जे काही सगळी माहिती आहे नॉवेलची, द हिस्ट्री ऑफ नॉवेल, आय होप की तुम्हाला ती छान पद्धतीने समजली असेल. खूप कष्ट घेतलेले आहेत हा व्हिडिओ तयार करण्यासाठी. आय होप की तुम्हाला हा छान पद्धतीने समजलेला असणार आहे. इतर कुठल्याही साधनांची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही फक्त हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेले नोट्स जरी तुम्ही नोट डाऊन करून घेऊन अभ्यास करून गेलात तरी खूप आहे. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलवरला नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.